नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. नागराजकडे सचिन आणि राकेश येतात आणि तो सांगतो की इतकं प्रयत्न करून सुद्धा ते दोघेही वाचले. तेव्हा नागराज प्रचंड चिडतो आणि म्हणतो, तुझ्या डोक्यामध्ये काय भुसा भरलाय का रे? मेंदूच्या ऐवजी एक काम धड करता येत नाही आहे तुला. एवढी मोठी संधीसुद्धा हातातून घालून टाकलीस. आता त्या ॲक्सिडेंटनंतर सायलीला सगळं आठवलं म्हणजे कितीच तन्वी आहे ते. मग काय करायचं? किल्लेदार आणि सुभेदार दोघांचीही प्रॉपर्टी मिळणार नाही. हे सगळं खटाटोप मी त्या प्रॉपर्टीसाठी केला, पण आता त्या दादाला सगळंच मिळेल. त्याची मुलगीही त्याला परत मिळेल आणि प्रॉपर्टीसुद्धा त्याच्याकडेच राहील. म्हणजे या सगळ्यामध्ये नुकसान फक्त माझंच राहणार आहे. सचिन म्हणतो की यावर काहीतरी उपाय आपल्याला करायलाच हवा. राकेश म्हणतो आपण असं काहीतरी करायला हवं की अर्जुन आणि सायली जगात राहणारच नाही. नागराज म्हणतो एवढा एकच पर्याय आहे का रे? तुला आधीच म्हटलं होतं की जीव घेण्याच्या मागे लागू नकोस, पण तू ऐकलं नाहीस. अरे 25 वर्षापूर्वीसुद्धा त्यांचा जीव घेणं हा माझ्यासाठी शेवटचा ऑप्शन होता. नागराजला सचिन म्हणतो आपण त्यांचा जीव नाही घ्यायचा, त्यांना जिवंत ठेवायचं, पण ते कधीही सुखात राहणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. आता इकडे अर्जुन आणि सायली दोघेही मजेशीर पद्धतीने अगदी लहानपणी खायचे तसे आईस्क्रीम खात असतात. सायली अर्जुनला आरेकारे करते. अर्जुन म्हणते तेव्हा अर्जुनला ते खूप छान वाटतं आणि त्याची पहिली तन्वी त्याच्याशी बोलत आहे असंच त्याला वाटतं. अर्जुन तिला म्हणतो तू मला ना अर्जुनच म्हणत जा, म्हणजे मला माझी तन्वी माझ्याशी बोलते, माझी बालमैत्रीण, हे मला सतत वाटत राहील. तेव्हा सायली गोड आवाजामध्ये त्याला अर्जुन अर्जुन अशी हाक मारत असते आणि त्याच वेळेस त्याच्या हातातील आईस्क्रीमचा डबा घेऊन सगळं आईस्क्रीमसुद्धा खात असते. ही गोष्ट अर्जुनच्या खूप नंतर लक्षात येते आणि म्हणते हे काय, तू माझं सगळं आईस्क्रीम खाऊन घेतलं आहेस? अर्जुन म्हणतो आपण अजूनही लहान असल्यासारखंच भांडतो आहे. सायली म्हणते मला तन्वी असल्यासारखं वागायचं आहे, मला ते पुन्हा अनुभवायचं आहे. अर्जुन म्हणतो ते ठीक आहे, पण उद्याची तयारी करायला नको? उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप स्पेशल आहे. आता इकडे नागराज राकेशला म्हणतो की तू सगळे शोधून काढ की त्यांना या गोष्टीची खबर कशी लागली, हे सगळं तुला माहिती असायला हवं. जर सायलीला सगळं आठवलं असेल तर तू त्यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढ की ती सायलीच आहे, तन्वी नाही, हेच तू उचलून धर. त्यांना या गोष्टीचे पुरावे माग आणि त्यांचं म्हणणं तू खोडून काढ. त्यांनी हे सगळं कसं शोधलं हे सगळं तुला माहितीच असायला पाहिजे. आणि मग राकेश तिथून निघून जातो. नागराज म्हणतो आत्ता जर मैपत असतं ना तर त्यांनी या दोघांचीही वाट लावली असती, त्या दोघांना संपवलं असतं, पण त्या मैपतचा आता काहीच उपयोग नाही आहे. सचिन म्हणतो पण आपण त्याचा हवा तसा उपयोग करून घ्यायचा. तेव्हा नागराज म्हणतो कसा उपयोग करणार? त्याच्यासोबत त्याच्या भक्तांमध्ये मिसळायचं का, की महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय असं म्हणत राहायचं? तेव्हा सचिन म्हणतो ते काही करायची गरज नाही आहे, माझ्याकडे एक प्लॅन आहे, असं म्हणून तो त्याला त्याचं प्लॅन सांगतो आणि नागराजलासुद्धा त्याचं म्हणणं पटतं. इकडे राकेश सतत तोच विचार करत असतो की नागराज त्याला काय बोललेलं आहे आणि कसं शोधून काढायचं, हे सगळं विचार करत असताना त्याच्या डोक्यात एक आयडिया येते आणि तो लगेच सचिनला कॉल करतो. सचिनला विचारतो की अरे मला काहीच माहीत नाही आहे, अर्जुन सायलीने या सगळ्याची सुरुवात कशी केली? 2 वर्ष मी इथे नव्हतो सुद्धा, मग मला कसं माहिती असणार आहे त्यांनी काय केलं, कसं केलं? तेव्हा सचिन म्हणतो की तू जरी इथं नसलास ना तरी एक व्यक्ती अशी आहे जी तुला अर्जुन सायलीबद्दल सगळं सांगू शकते. ती त्यांच्या नसानसाशी परिचित आहे. आणि मग तो प्रियाचं नाव घेतो. तेव्हा राकेश म्हणतो हो, मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिला भेटतो, तिच्याकडून मदत मागतो. राकेशला सचिन म्हणतो तू आत्ता 1 तासाच्या आत जा, नाहीतर जेलचा व्हिजिटिंग आवर संपून जाईल. ती प्रियाच आहे जी तुला मदत करू शकते. मग राकेश लगेच प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये जातो. आता जेलमध्ये ते कॉन्स्टेबल प्रियाला सांगते की तुला कोणीतरी भेटायला आले. प्रियाला वाटतं की कोण येणार आहे, सचिन तर आहे, पण जेव्हा ती समोर पाहते तर राकेश असतो. राकेशला पाहून तिला खूपच आनंद होतो. कोणीतरी तिच्या मदतीसाठी हात पुढे करते असंच तिला वाटतं. ती लगेच राकेशला म्हणते
आत्ता तुला तुझ्या बहिणीची आठवण आली का? राकेश म्हणतो, कसली बहीण? अगं तू भानावर ये जराशी. तू आत्ता जेलमध्ये आहेस. तुझ्यासारख्या खोटारड्या बहिणीपेक्षा माझा सख्खा बाप जेलमध्ये आहे ना, त्याचा विचार मी जास्त करेल. मला तुझी मदत हवी आहे. खूप मोठा घोळ झालेला आहे. तेव्हा प्रिया काय झालं असं विचारते. तर राकेश सांगतो की सायलीला कळलेलं आहे की तीच तन्वी आहे. प्रियाला तर खूपच मोठा धक्का बसतो. हे कसं झालं? कधी झालं? आणि तुम्ही काय करत होतात? मी आणि नागराज अंकल जेलमध्ये काय गेलो तर तुम्हाला साधा अर्जुन सायलीला अडवतासुद्धा आलं नाही. ते इतकं सगळं करत होते तेव्हा तुम्ही काय करत होते? इतकी वर्ष हे सत्य लपवून ठेवण्यासाठी आम्ही काय काय नाही केलं. तेव्हा राकेश सगळा घडलेला प्रकार तिला सांगतो. कसं त्याने ब्रेक फेल केले आणि त्यानंतर काय काय झालं हे सगळं सांगतो. राकेश तिला विचारतो की उद्या जर त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की सायलीच तन्वी आहे, तेव्हा मी असे कुठले कुठले प्रश्न त्यांना विचारू शकतो की ज्याची उत्तरं त्यांना देताच येणार नाहीत. अशी प्रश्न तू मला सांग. तेव्हा प्रिया लगेच एका बायावरती तयार होते, कारण तिला तर तेच हवं असतं. आता दुसऱ्या दिवशी अर्जुनने सगळं डेकोरेशन केलेलं असतं आणि ताट चमचे घेऊन सगळ्यांना तो खाली बोलवतो. सगळेजणं खाली येतात. तेव्हा अर्जुनला सगळेच प्रश्न विचारू लागतात. काय रे, हे एवढं डेकोरेशन का केलं आहेस आणि आम्हा सगळ्यांना का बरं इथं सगळं बोलवलं आहेस? तेव्हा अर्जुन म्हणतो, सगळं सांगतो, पण आधी तुम्ही सगळेजणं इथं बसून घ्या. तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. अरे, असं काय महत्त्वाचं सांगणार आहेस? असं चैतन्य विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, थोडंसं पेशन्स ठेवा, तुम्हाला लगेच कळणार आहे. आता अर्जुन सर्वांना तन्वीचे लहानपणीचे फोटो दाखवतो. एक एक पोस्टर तो सर्वांना उघडून दाखवतो. तिचे इनोसंट इमोशन, रविराज सोबतचे तिचे फोटो, त्यानंतर प्रतिमासोबतचे तिचा फोटो, हे पूर्णाजीसोबतचा फोटो, हे सगळं तो सर्वांना दाखवतो. सगळं पाहून सगळ्यांना आनंद तर होतो, पण रविराज म्हणतो, अर्जुन हे काय चाललं आहे? तुला माहिती आहे ना की या घरामध्ये तन्वीचं नाव काढलेलं मला चालत नाही आणि तरीसुद्धा तू तेच करतो आहेस. का हा सगळा घाट घातला आहेस? तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वीचं नाव घरात निघणार नाही असं कसं होईल? तन्वी या घरची मुलगी आहे आणि तिचा उल्लेख तर घरामध्ये होणारच ना. प्रतिमा म्हणते, हे नक्की सायलीने केलं आहे, कारण तिला माहिती आहे की हे सगळं पाहून मला खूप आनंद होणार आहे. अर्जुन हो असं म्हणतो, हा सगळा आमचाच प्लॅन आहे. प्रताप म्हणतो, पण हे सगळं तुम्ही का केलं आहे? तेव्हा सायली कुठं आहे असा प्रश्न देखील पूर्णाजी विचारते. तेव्हा सायली लहानपणीचा सेम तसाच ड्रेस घालून सर्वांसमोर आलेली असते. पुन्हा एकदा तन्वीच्या रूपामध्ये सायलीला पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण सायली मात्र प्रचंड खुश असते, कारण तिला सर्वांना सत्य सांगायचं असतं. पण या सगळ्यामुळे नकळतपणे सगळेच जण दुखावलेले असतात, कारण तन्वीची सगळेच जण वाट पाहत असतात. पण तन्वी कुठे आहे याचा कोणालाही तपास नसतो. आता अर्जुन सांगतो की इतके दिवस आम्हाला जे हवं होतं ते आम्ही शोध घेत होतो आणि आता फायनली आम्हाला ते सापडलेलं आहे. आपली तन्वी आपल्या समोर आहे. तेवढ्यात राकेश घरी आलेला असतो आणि तो लपून हे सगळं ऐकत असतो. आता अर्जुनने सांगितल्यानंतर की सायलीच तन्वी आहे हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राकेश अर्जुनकडे पुरावा मागतो आणि त्याच वेळेस मधुभाऊंना अर्जुन तिथे घेऊन येतो आणि मधुभाऊ सगळं सत्य सांगतात. तेव्हा सगळ्यांनाच खात्री पटते की त्यांची सायलीच त्यांची तन्वी आहे. तेव्हा घरामध्ये प्रचंड आनंद झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.